अजित प्रकाश आंबेकर, उगवतवाडी, आंबेतकोंड गाव, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड. आमच्या इथे आज म्हणजे आमच्या इथे एक संस्था फाउंडेशन स्वदेश फाउंडेशन काम करते आणि त्यांच्यामार्फत आज आम्हाला प्रत्यक्ष ठिकाणी शेताच्या इथे जाऊन झाडांचं आका आणि काजूचं मार्गदर्शन करण्यासाठी सर आलेले आहेत. त्यामधले आमचे गावचे प्रतिनिधी म्हणून सहाय्यक अर्केश सर, त्याचप्रमाणे अमित कांबळे सर आलेले आहेत. ते प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन शेतकऱ्यांना आम्हाला हा अशा प्रकारचं मार्गदर्शन देणार आहेत की छाटणी कशी करायची, त्याचे जे रोग काय आहेत, त्यांचं बांधायचं कसं, त्यांना पूर्ण कसं व्हायचं, खत कुठे टाकायचं, किती टायमानं टाकायचं, कोणत्या काळामध्ये, कोणत्या महिन्यामध्ये छाटणी झाली पाहिजे, अशा प्रकारचं पूर्ण मार्गदर्शन ते प्रॅक्टिकली शेतावरती नेऊन देत आहेत. आणि ह्यासाठी ते कोणताही शुल्क वगैरे आकारत नाही. त्यामुळे आणि फक्त ह्याच टॉपिकवर नाही तर इतर टॉपिकवरती सुद्धा ते आम्हाला मार्गदर्शन देत असतात. त्यामधला आजचा हा जो दिवस आहे तो ते आम्हाला प्रत्यक्ष शेतावरती झाडांची निगराणी ही कशी ठेवायची हे ते आम्हाला मार्गदर्शन देणार आहे. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव स्वप्नील स्वामी. मी स्वदेश फाउंडेशनमध्ये गेले 10 वर्ष काम करतो आहे. तर स्वदेशचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा काम करत होतो आणि गेल्या 2.5 वर्षापासून स्वदेशने कम्युनिटी एम्पॉवरमेंट टीम एक तयार केली, ज्यामध्ये आम्ही गावामध्ये स्वदेशचे जे काही प्रकल्प असतील त्याचबरोबर गाव विकास समिती यांची सगळी प्रशिक्षण घेण्याची कामं आम्ही करतो. ठीक आहे. एक प्रशिक्षक म्हणून मी गेले 2.5 वर्ष इथं काम करतो आहे. आज आपण इथं जमलो आहे ते म्हणजे आपण जी काही लागवड केलेली आहे, फळबाग लागवड, त्यामधील फळबाग लागवडीनंतर जी काही झाडांची काळजी घ्यायची असते त्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. फळबाग लागवडीनंतर जी काही महत्त्वाची काळजी घ्यायची असते त्यामध्ये 5 सूत्र आहेत, ज्यामध्ये आपण जी 5 सूत्र आहेत अशी जर आपण ती 5 सूत्र व्यवस्थित जर सांभाळली तर त्यामध्ये आपलं झाड जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे नंतर आपल्याला उत्पन्न देणार आहे. पहिलं सूत्र आहे जी म्हणजे झाडाच्या आसपास जी माती आहे ती मोकळी करणे आणि त्याला आळं तयार करणे. दुसरं सूत्र आहे जे काही आपण आच्छादन करतो, म्हणजे पाणी दिल्यानंतर पाणी उडून जाऊ नये, त्याचबरोबर आसपासची जी माती आहे त्याची धूप होऊ नये यासाठी त्याला आच्छादन करणं गरजेचं आहे. बरोबर. मग ते आच्छादन जे आहे आपण गवत, त्यानंतर पालापाचोळा, भाताचा पेंडा आहे किंवा प्लास्टिक मल्चिंग याच्या सहाय्याने आपण करू शकतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे झाडांची छाटणी, जी आपण कधीच करत नाही. तर झाडांची छाटणी का करायची, तर झाडांची शाखीय वाढ ती गरजेचं आहे. झाडांची छाटणी म्हणजे काय, तर जर झाडं सरळ आपलं वाढत असेल तर ती छाटणी केल्यानंतर त्याला आजूबाजूला नवीन फुटवे फुटतात, ते चांगले वाढले की आपलं झाड जे डेरेदार खूप चांगल्या पद्धतीनं वाढतं. चौथं सूत्र आहे ज्यामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन. झाड जगवणं म्हणजे फक्त झाडाला पाणी देणं एवढंच आपल्याला माहिती आहे. तर झाड जर चांगलं जगवायचं असेल तर झाडाला खत आणि पाणी हे दोन्ही देणं गरजेचं आहे. तर झाडाच्या वाढीनुसार झाडाला खत देणं गरजेचं. झाड जर जास्त छोटं असेल तर झाडाला खताची जास्त गरज आहे. मग झाडाला खत कुठलं गरजेचं असते, तर नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 घटक झाडाला महत्त्वाचे असतात. नत्र म्हणजे काय, नत्र म्हणजे नायट्रोजन जे आपण म्हणतो. झाडाला पूर्णपणे हिरवेगारपणा जो आहे हा नत्रामुळे येतो. त्यानंतर स्फुरद जे आहे हे झाडांची जी पानं आहेत, फुलं आहेत आणि ज्या मुळ्या आहेत हे वाढवायचं काम करतं. आणि पालाश हे झाडाला निरोगी ठेवायचं काम करतं. तर ते आपल्याला देणं गरजेचं आहे. आता झाडाला साधारणतः शेणखत हे सगळ्यात चांगलं खत मानलं जातं. शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर कुठलीही जी चांगलं कुजलेलं खत आहे हे देणं गरजेचं आहे. हे झाडाच्या वयाचं, झाडाचं वय समजा 1 वर्ष आहे तर गुणिले 2 घमेले, 2 वर्षात झाड असेल तर 4 घमेले, 3 वर्ष असेल तर 6 घमेले असं आपल्याला खत देणं गरजेचं असते. आणि इतर जी मिश्र खत आहेत हे 1 ते 1.5 किलो झाडाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पाणी. आता आपण झाडाला पाणी किंवा आपण पाणी कसं घेतो, आपण पाणी पितो, आपल्याला तहान लागेल तेवढंच, पण आपण झाडाला पाणी किती देतो, आळं तयार करतो आणि झाडाला गच्च पाणी देऊन ठेवतो. एवढं बुडवून ठेवतो की झाडाला श्वास घ्यायला जागा मिळत नाही. बरोबर. आपण लहानपणी जर कधी पोहायला गेला असाल, पोहताना आपले मित्र मज्जा म्हणून आपल्याला पाण्यात बुडवतो, थोड्या वेळानं वर आल्यानंतर आपल्याला श्वास घ्यायला साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतात. झाडाला ते श्वास घ्यायला पुन्हा 6 दिवस जातात आणि 6 दिवसानं पुन्हा आपण पाणी देतो आणि झाडाला म्हणतो मरतो. बरोबर. तर तसं कधीच पाणी द्यायचं नाही. झाडाच्या गरजेनुसार झाडाला पाणी देणं गरजेचं आहे. झाडाला साधारणतः 1 दिवसाआड 8 लिटर पाणी देणं गरजेचं आहे. आठवड्याला साधारणतः 32 लिटर. झाडाची गरज जी आहे ती 32 लिटर. हा, नेहमी नाही टाकलं तरी चालेल, पण 1 दिवसाआड तरी पाणी द्यायचं. किंवा पाणी असं द्यायचं की आसपासची माती आपल्याला जर सुकलेली दिसली तर त्यानुसार पाणी द्यायचं. आहे पाणी, हा, नेहमी थोडं देऊ शकतो, पण उगाच आहे पाणी आपल्याला म्हणून रोज द्यायचं असं नाही. तर त्याला हवा आणि पाणी हे दोन्ही गोष्टीची गरज असते. आणि शेवटचं जे सूत्र आहे ज्यामध्ये कीड आणि रोग व्यवस्थापन. तर झाडावर येणाऱ्या महत्त्वाच्या किडी आहेत ज्यामध्ये पान खाणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी आणि झाडावर येणारे तुडतुडे. त्याचबरोबर रोग आहेत.
दोन प्रकारचे रोग येतात. एक म्हणजे पानावरील टिपके, ज्याला आपण करपा सुद्धा म्हणतो. पानावर टिपके येतात बघा, असे तांबडे अशा पद्धतीने टिपके दिसतात, तर ते टिपके. आणि दुसरं आहे फांदीमर, म्हणजे झाडाची वरून खाली फांदी सुकत येते, नंतर पूर्ण झाड मरायला सुरुवात होते. तर त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आता पहिलं गोष्ट आपल्याला इथं आळं तयार केलेलं नाहीये. आता पावसाचं पाणी पडत होतं, आता आपल्याला आळं तयार करायचं आणि आसपासची जी माती आहे ती मोकळी करून घेणं गरजेचं आहे. आता आळं, हा तसं आळं तुम्ही तयार केलेलं आहे, पण झाडाचं आळं तयार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे 12 वाजताचं जे ऊन पडतं, बरोबर. आता बघा, झाडाचं एवढा वरती पसारा वाढलेला आहे, तेवढीच त्याची खाली मुळं वाढलेली आहे. तर तेवढंच आपल्याला आळं तयार करायचं. आता समजा ह्याची सावली पडते, ही जर सावली पडते तर एवढ्या भागातच त्याचं आळं आलं पाहिजे. भरपूर लोकांकडे आता एवढी आपल्याकडे मोठी जागा, एवढं मोठं आळं करून उपयोग नाहीये. ते छोटंसं आळं करायचं, कारण आपण जे खत देतो किंवा पाणी देतो ते आळ्यामध्येच देतो. त्याच्या जी मुळं आहेत झाडाची, त्यालाच ते व्यवस्थित मिळायला पाहिजे. यासाठी आळं करणं सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण आता आळं कसं करायचं ते बघूया. घ्या दादा. मी हातानेच करता आणि माझी पावडर ते दिवशी चाली की भागारा मोठे मारले सध्या मोठे. ठीक आहे, तर जवळची सुद्धा माती थोडी मोकळी करून घ्या, जेणेकरून हवा मग फिरती राहील, बुरशी किंवा रोग नाही पाहिजे. आणि ही बाजूची माती पण आहे ना, अशी भुसभुशीत पाहिजे, फिट नाही, म्हणजे हीच चालेल, पण हीच माती फक्त घट्ट होऊ द्यायची नाही. अशी एकदम घट्ट झाल्यामुळे काय होतं, जास्त बंद राहिलं की आत मग बुरशी वाढायला सुरुवात होते, मग झाडावरती रोग येतात. ठीक आहे, त्याचबरोबर आपण जो काही आळं तयार करणार आहे, मातीची भर देणार आहे ना, हा जो झाडाचा कलमाचा जोड आहे ती त्याच्या खाली असणं गरजेचं आहे. आपला कलमाचा जोड इथं आहे, त्याच्या वर जर माती असेल तर ते खराब होतं. ठीक आहे, आता इथं मातीत कसं आहे, पाणी सोडून देते, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे राहिलेलं आहे. तर मातीची भर देताना ही कायम अशीच द्यायची. ठीक आहे, आता माती आपण मोकळी केलेली आहे, त्यामुळे झाडाला हवा खूप चांगल्या प्रकारे मिळून जाईल. तर मग तो ते झालं, आपण झाडाला आळं तयार केलं. ठीक आहे, पाणी दिल्यानंतर आपण त्याला परत भाताचा पेंडा किंवा पालापाचोळा किंवा इतर काही गवत असेल त्या साह्याने त्याला आच्छादन म्हणजे खाली भर देऊन घ्यायची, जेणेकरून जे काही दिलेलं पाणी आहे ते उडून जाणार नाही, बाष्पीभवन होणार नाही आणि गारवा पण निर्माण होतो. आणि गारवा एकदा चांगला मिळाला की झाडाची वाढ गवत टाकून पहिलं काय करायचं, आता खत आणि पाणी टाकून घ्यायचं, त्यानंतर ते गवत टाकून घ्यायचं, म्हणजे जे काही दिलेलं पाणी ते उडून जाणार नाही, तसंच ते व्यवस्थित लगेच उडणार नाही. सर मी काय म्हणते, हा. ज्या वेळेला आम्ही खड्डा मारला ना, हा. त्या टायमाला पाला पाचोला आणि आपल्या शेणखत. शेण आत टाकलं, आत टाकलेलं. त्याशिवाय ह्याच्यात पण टाकलेलं तर काय होतं, ज्यावेळेस आपलं जसं लहान बाळाला आपण ताट तयार करून दिलं, खाणार आहे ते बरोबर, त्याला ते भरवावं लागतं. तसं जे छोटं झाड असतं त्याला लांब मुळं पसरत नाहीत, त्यामुळे त्याला अन्न जे आहे ते आपण जवळ, जसं म्हटलो की 3x3चा खड्डा करायचा, त्यानंतर त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, जे काही आपल्याकडे खत उपलब्ध आहे ते टाकायचं, त्यानंतर जागा मोकळी करायचं, आपलं झाड सरळ लागेल असं ते लावायचं. ठीक आहे, साईडने. आणि मग त्याच्यानंतर साईडने टाकलेलं, साईड बरोबर, बाजूने टाकलेलं आहे खत, त्यामुळे काय होतं, लगेच त्याला अन्न मिळतं, झाडाची वाढ चांगली होते. मग त्या आमची झाडे कशी मस्त झाली. ठीक आहे, आता बघायचंय तिसरं म्हणजे की झाडांची छाटणी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जो आपण कधीच करत नाही. आपली झाडं बघितली असेल तर नुसती उंच वाढतात. आता हे पण झाड बघा, नुसतं उंच वाढलंय, तर ह्याला जर व्यवस्थित वाढ पाहिजे असेल तर झाडांची छाटणी महत्वाची. छाटणी करताना आता जो ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ आहे, 15 नोव्हेंबरपर्यंत, हा खूप चांगला असतो, का तर झाडाला चांगली पालवी फुटायला सुरुवात होते. ठीक आहे, आता छाटणी करताना पहिला जो सरळ जाणारा शेंडा आहे तो पहिला काढायचा. आता इथं तुम्हाला बघायला मिळालं, इथं बघा नवीन आलेत. त्याचबरोबर आपल्याला दुसरं पाहायला मिळते ते म्हणजे झाडावर येणार जी कीड म्हटलो ती बघा, पान खाणारी आळी. ही आळी काय करते, जी काही पानं आहे ती खाते आणि खाल्ल्यामुळं मग झाडाला जे मिळणारं अन्न आहे ते मिळत नाही. इथं बघा, तुम्हाला इथं पण पाहायला मिळते हे पान पूर्णपणे खाल्लेलं आहे. तर अशा पद्धतीने खाल्लेले पानं सगळी काढून टाकायची. जी काय आळी आपल्याला जी दिसेल ती पहिल्यांदा मारून टाकायची, कारण काय होतं, काय आपण काढतो आणि बाजूला टाकतो, बाजूला टाकल्यामुळं
पुन्हा ते झाडावर पुन्हा येणार आहे. तर अशा प्रकारची आहे. कारण की आळी समजा जर कुठं नाही दिसली तर सगळ्यात ओळखण्याची सोपी पद्धत ती म्हणजे ही जी दिसतात गोळ्या गोळ्यांसारखं ही म्हणजे त्या किड्यांची विष्ठ आहे. म्हणजे झाडावर कुठेतरी आळी आहे. आता आपल्याला आळी सापडली म्हणून नसती सापडली तर अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला इथं 3 ते 4 फक्त फांद्या घ्यायचे, तर बाकी जी पानं आहेत ती आपल्याला काढून टाकायची. इथं बघा आता जवळून तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल इथं नवीन त्याला फुटवे यायला सुरुवात झाली. हा दिसतोय. हे जे प्रत्येक ठिकाणी हिरवे हिरवे जे टिपके दिसत आहेत ना तिथून त्याला नवीन पालवी फुटणार. पालवी फुटली आता एवढीच झाली तर वाटल्यास लगेच तिथं आपण ती काढू शकतो. आता ही जी आहे ही खराब व्हायला सुकायला सुरुवात झाली त्यामुळे ती काढलेली. आता इथून नवीन त्याला फुटवे यायला सुरुवात होणार. हा एक नवीन आलेला आहे. तसे इतर ठिकाणी सुद्धा येऊ शकतील. आता इथं पण बघा हे खाली जाणारे आहेत. इथं हे ठेवायचं नाही, हे पण ठेवायचं नाही, हे ठेवायचं नाही. बरोबर. आता इथं बघा 4च पानं ठेवलेत. 4 बाजूला 4 छान त्याला फुटवे फुटतील. आता इकडे पण फुटे येईल अशी. हा आता इथून आहे ना हे जे दिसतंय इथून ते घ्यायचं. आता हे जे आपल्याला गरजेचे नाहीयेत ही पानं पूर्णपणे काढून टाकायची. ठीक आहे. काढायचं कारण पण सर हे काढायचं कारण असं की खालून जे येणार अन्न आहे हे पहिलं त्या पानांना मिळतं. मग झाडाची वरती वाढ होत नाही. आता खालची पानं काढलीत म्हणजे जे काही अन्न येणार आहे ते वरती येणार आणि झाडाची वरती वाढ चांगली व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. खाली ज्या फांदे त्या सुद्धा आता इथं बघा ही फांदी इकडे चांगली वाढलेली आहे त्याला व्यवस्थित वाढू द्यायचं. ही जी सरळ वाढणारी फांदी हिला आपण इथं काढलं. इथं काढलं तर आता इथून नवीन फुटवे हे 3 पानं तिथं येऊन जातील. आता हे सगळे पानं बाकी काढून टाकायचे. झाड जेवढं जास्त व्यवस्थित मोकळं राहील तेवढं आपण ते ठेवायचं. झाडाच्या आसपासची स्वच्छता सुद्धा खूप महत्वाची. ठीक आहे. आता इथं 3 पानं ठेवलेत, इथं 3 पानं ठेवलेत म्हणजे झाडाला व्यवस्थित प्रकारे फांद्या येणार आहेत. ठीक आहे. हे झाल्यानंतर जिथं आपण छाटणी करतोय तिथे एकतर बुरशीनाशकाची फवारणी करायची किंवा कुठलंही बुरशीनाशक त्याची पेस्ट तयार करायची आणि वरती जी टिपका आहे तिथे लावून घ्यायचं. म्हणजे वरून परत जी काही कीड असेल किंवा रोग असतील हे झाडावरती येणार नाहीत. आपलं झाड चांगलं राहणार आहे. ठीक आहे. जी काही खराब पानं असतील किंवा सुकली असतील ती पानं लगेच पहिल्यांदा काढून घ्यायची. झाडाला आता आधार जो आहे हा एच आकारात दिलेला आहे. 2 बाजूला 2 काठ्या, एक आडवी काठी. ह्याच्यामुळे काय होतं झाड एकतर सरळ वाढायला सुरुवात होतं. वारा आला पाऊस आला ह्याच्यामुळे बरोबर लटकत नाही आणि झाड मोडू शकत नाही. ठीक आहे. तर हे असं नुसतं उंच वाढलं तर झाड ज्यावेळी उंच वाढणार आहे वारा आला पाऊस आला ते मोडणार आहे. कमी उंचीचं असेल तर त्याचं जे खोड आहे हे मजबूत बनतं आणि झाडाची वाढ चांगली होते. ठीक आहे. आता तिकडच्या आपण झाडावर पण बघूया. आमचं जे आता आपण बघितलं असेल सविस्तर की सरांनी सविस्तर माहिती दिली आहे स्वदेश फाउंडेशनच्या मार्फत की त्याला कशा प्रकारची त्याची निगराणी केली पाहिजे. नुसतं झाडं लावून त्याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर त्याचा पाळंपोषण करणं, त्याची निगराणी ठेवणं, त्याचे जे आजार आहेत त्याच्यावरती काय उपाय आहेत ह्याच्यावरती सर्वांवरती लक्ष ठेवून त्या दृष्टीने मग त्याचं उत्पन्न वाढेल हे लक्ष ठेवण्याचं कशा प्रकारचं लक्ष ठेवायचं हे सरांनी सांगितलं आहे. तर स्वदेश फाउंडेशनचं खूप 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 धन्यवाद की आपण अशा प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन देतात. कारण की अशा प्रकारचं मार्गदर्शन घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात किंवा अशा व्यक्ती प्रत्यक्षात येऊन छाटणी कशी करायची हे दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु स्वदेश फाउंडेशनमार्फत आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आहे. हे आमचं भाग्य आहे. त्यामुळे स्वदेश फाउंडेशनचं पुन्हा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.